नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं मी 10-12 अंडी अशी उकडून घेतलेली आहेत. पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी उकडलेली आहेत. आणि उकडायला टाकायच्या वेळेस आपण त्याच्यात 2 चमचे मीठ टाकले, म्हणजे काय होतं, आपली अंडी अक्षरशः पटकनी सोलून होतात. अजिबात म्हणजे असं अंडा असं निघत नाही, फक्त साल निघते, त्याशिवाय पटापट निघते. बघा, हे बघा, तुम्हाला दाखवते. एकदम पटकनी असं सोलून होतं अंडं. संपूर्ण अंडी आपली सोलून झालेली आहेत. पाहू शकता, इथं 10-15 अंडी आहेत. आणि आता कसे आहेत, दिवसही थोडे राहिलेले आहेत, त्याच्यामुळं वशाट हे सगळं अंडी वगैरे चिकन खात जा, सगळ्यांनी खात जा मस्तपैकी. परत काय आपल्याला खाता यायचं नाही. त्याच्यासाठी लागणारे सगळं साहित्य इथं वाटणाचं: लसूण, धणे, कांदा, खोबरं, कोथिंबीर. अगदी साधं सोपं इथं वाटणाचं घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि इथं आपले स्वादिष्ट मसाले आणि चवीपुरतं मीठ असं घेतलेलं आहे. पाहू शकता. आता मसाल्यांची काय आहे, तुम्हाला तर माहिती आहे, नावं काय सांगायची गरज नाही आहे. आपले स्वादिष्ट मसाले म्हणलं तरीही चालतं. चला, इथं मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे संपूर्ण वाटण वाटून घेऊया. पहा, अंड्याची भाजी आपण बरेच प्रकारची करतो, बरेच वेगवेगळ्या पद्धतीने करतो, पण आजही आपल्याला थोडीशी करायची अंड्याची रस्सा भाजी, मस्त अशी करायची, ती बी थोडीशी वेगळी. प्रत्येक वेळेस वेगवेगळी भाजी खाऊ नये, कंटाळा येतो, कधीतरी वेगळी करायची. मस्त माहीम असं वाटलेलं हे वाटण पाहू शकता तुम्ही. चला, आता इथं अंडी घेतलेली आहेत. पहा, आता ही अंडी अशी घेतल्या, त्याला काय करायचं, काट्या चमच्याने जागी जागी असं टच मारून घ्यायची, म्हणजे काय होतं, मस्तपैकी तो मसाला त्या अंड्यामध्ये जातो आणि छान मस्त असं अंड्याची चवही लागते मस्तपैकी. हे बघा, प्रत्येक अंड्याला आपल्याला असे टच मारून घ्यायच्यात. पाहू शकता तुम्ही. आता इथं कढईमध्ये तेल टाकलेलंच आहे आपण थोडं. आता ही अंडी आपण याच्यात सोडून देऊया. पहा, सगळे अंडे आपण त्याच्यात टाकून घेणार आहे. पहा, अंडी त्याच्यात सगळी टाकून घेतल्याच्या नंतर फ्राय करायच्यात. आता इथं सगळी नाही टाकलेली, काही ठेवल्यात. आता थोडी थोडी करून ही अंडी मस्त अशी फ्राय करून घ्यायच्यात बरं का. पहा, आणि अंडी फ्राय करायला टाकली की अगदी छान असा कलर बी येतो अंड्याला आणि मस्त ती फ्राय बी होतात. पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने अंडी अगदी छान अशी फ्राय होणार आहे आपली. आता अंड्याची भाजी कुणी कुणी फ्राय करतं, कुणी नाही करीत, म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. कुणी डार्क करतं. आता इथं मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत काही रेसिप्या अंड्याच्या, काही डार्क केलेल्या आहेत, काही असे काप करून अंड्याची केलेली रेसिपी, म्हणजे प्रत्येक अंड्याची रेसिपी वेगवेगळी दाखवलेली आहे. आणि त्याच्यातलीच आज ही वेगळी रेसिपी आहे, मस्त अगदी तोंडाला चव येणारी. आता आपण राहिलेली पुन्हा अंडी टाकून घेऊया त्याच्यात आणि मस्तपैकी फ्राय करून घेऊया. पहा, त्याच्यातली निम्मी अंडी मी फ्राय केली होती. आता ही निम्मी अंडीसुद्धा मी टाकून देते आणि मस्त अशी फ्राय करून घेऊया आपण. पहा मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला, अजिबात व्हिडिओ बंद वगैरे केलेला नाही आहे. आणि तुम्हाला जर काही वाटलं, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. हे बघा, मस्त अंडी इथं फ्राय झालेली आहे, छान कलर आला आहे. आणि तुम्हाला जर वाटलं ना डार्क करायची, तर डार्क बी करू शकता, खरंच खूप छान वाटतात. आता इथं ही अंडी आपण सगळी ताटात काढून घेऊया. पहा, आणि फ्राय अंडं करताना काय झालं, आता थोडंसं तेल कमी टाकलं. तेल कधी बी जास्त टाकायचं, म्हणजे अंडं आपलं चिकटत नाही. आता इथं थोडं तेल कमी असल्यामुळं थोडंसं अंडं चिकटलेलं आहे. चला, आता पुन्हा तेल वाढवलं आहे. आता याच्यात टाकायचं आहे आपण, तेल तापलेलं आहे, मस्तपैकी जिरी मोहरी टाकलेली आहे. पाहू शकता, जिरी मोहरी अगदी छान अशी फुललेली. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा 2-3 पानं कढीपत्ताही टाकून द्यायचा. पहा, कढीपत्ता टाकल्याच्यानंतर इथं स्वादिष्ट मसाले टाकायचे, चवीपुरतं मीठही टाकून द्यायचे. मस्त असे मसाले हलवून घ्यायच्यात. पहा, रंग बी छान दिसतोय. त्याच्यानंतर टाकायची थोडीशी कोथिंबीर हा मिक्स करून घेतली. पुन्हा आपलं जे वाटण आपण परतून घेतलेलं, वाटून घेतलेलं वाटण आहे ते घ्यायचं
आणि तेही टाकून द्यायचे. आता हे वाटणसुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का त्याच्यामध्ये तेलामध्ये. पाहू शकता हे बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण वाटण हे परतून घेऊन लगेच अंडी टाकून देणार आहे. पहा आता ही अंडी आपल्याला पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहेत बरं का. सगळी अंडी टाकून दिल्यात आणि कमीत कमी 1-2 मिनटं तरी ह्या अंडी अशी मसाल्यात म्हणजे हे करून घ्यायची. मग छान अंड्यांना आपल्या मसाला लागतो पहा. आणि अंड्याची भाजी बी खायला खूप चवदार लागते. पहा अशा पद्धतीने मी ही अंडी अशी मिक्स करून घेतल्यात मसाल्यात. अक्षरशः तशी ही अंडी खाल्ली तरी खूप छान लागतात. पाहू शकता तुम्ही. आता इथं पूर्ण अंडी ही मिक्स करून घेतलेल्या त्याच्यानंतर आपल्याला किती भाजी करायची त्यानुसार आपण याच्यात पाणी टाकायचे. पहा पाणी गरम करून घेतलं तर अगदीच चांगले. मी थोडंसं कोमट करून घेतलेलं पाणी आणि मिक्सरच्या भांड्यात अक्षरशः धुवून घेतले पहा आणि आपण टाकून घेतलेलं. आता ही भाजी आपल्याला जास्त नाही पण थोडीच करायची. अगदी ग्रेव्हीदार भाजी बनवायची आहे त्याच्यामुळं थोडीच भाजी. रंग बी पहा किती छान आलेला आहे ह्या भाजीला. मस्त रंग त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर आपण भुरभुरलेली आहे पाहू शकता इथं. आणि पहा उकळी यायच्या आधीच आपल्या भाजीचा रंग काय छान झाला आहे. आता ही भाजी आपण कमीत कमी 1-2 मिनटं तरी याला उकळून द्यायचं मस्तपैकी, म्हणजे मसाला अगदीच छान होतो. पहा इथं भाजी आपली छान अशी उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही. मस्त उकळी चाललेली आहे. आता रंग बी अगदीच छान आहे. अगदी ग्रेव्हीदार ही अंड्याची भाजी झालेली आहे. रंग बी पहा किती सुंदर आलेला आहे मैत्रिणींनो. आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. चला मैत्रिणींनो उद्या भेटूया.